आता जिथं आपण पाहतोय की राज्यामध्ये अनेकांचे विजयाचे फलक लागलेले आहेत, अशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात देखील ठाणेकर मागे कसे राहतील। ठाण्यात देखील मुख्यमंत्र्यांच्या विजयाचे बॅनर्स हे झळकलेले पाहायला मिळत आहे। मात्र यात विशेष म्हणजे मुस्लिम समाजाकडून देखील त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत। आणि याचाच आढावा घेत कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकडी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विजयाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। एकंदरीतच काही तास जरी शिल्लक असले तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। ज्यांनी हे बॅनर लावले ते देखील आपल्यासोबत आहेत। तर काय नेमका विश्वास आहे, कारण तिरंगी लढत आहे खरं म्हणायला गेलं तर काँग्रेसचे एक बंडखोर उमेदवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केदार दिघे आहे आणि मुख्यमंत्री अशी तिरंगी लढत आहे। मात्र तरी सुद्धा विजयाचे बॅनर लावले। किती मताधिक्य मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात? जो शिंदे साहब सामने खड़े हैं उनका सबका डिपॉजिट जब्त होने वाला है। कल 10, साढ़े 10, 11 बजे आप लोग को पता चल जाएगा। मुख्यमंत्री का काम है, आज से नहीं सालों से उनका काम है। यहाँ जनता उनके साथ है और बहुत प्रचंड लाख के लीड्स के ऊपर से वो जीतने वाले हैं। वो जो नरेशन फैलाया गया था उसका कोई भी इम्पैक्ट इधर नहीं है। उसका कारण ये है कि एकनाथ शिंदे जब से आमदार है वो हर एक धर्म को साथ में लेके चलने वाले व्यक्ति है और उन्होंने हर धर्म के लिए काम किया। वो काही तासच शिल्लक आहेत। मुख्यमंत्र्यांना याच मतदारसंघातून कितीची लीड मिळते, त्यांच्या समोरच्या दोन्ही उमेदवारांना किती मतं मिळतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र।